नमस्कार मंडळी, चालू असलेल्या या हिवाळ्यात फिरण्यासाठी एक चांगल्या ठिकाणाचा शोध घेताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी असे एक ठिकाण दाखवणार आहे जिकडे निसर्गरम्य वातावरण, राहण्याची उत्तम सोय, तसेच स्वादिष्ट जेवण, यासोबतच रिव्हर राफ्टिंग, झॉर्बिंग, वॉटर बोटिंग, झीप लाईन, जंगल सफारी यासारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार आहे. तर आज मी आलो होतो कोल्हापूर पासून 210 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकातील पश्चिम घाटात वसलेल्या दांडेली येथे. आपल्या नैसर्गिक गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या दांडेली गावाजवळ एक भले मोठे जंगल आहे आणि या जंगलातून वाहणाऱ्या काली नदीच्या तीरावर हे पर्यटन विकसित झालेलं आहे. तर आज मी आलो होतो दांडेली येथील काली नेचर स्टे रिसॉर्ट येथे. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रिसॉर्टचा परिसर खूप मोठा व स्वच्छ आहे. सोबतच या रिसॉर्ट पासून दांडेली गाव सुद्धा अगदी जवळ आहे. दांडेली गावापासून अगदी जवळ असलेल्या या काली नेचर स्टे रिसॉर्टमध्ये फक्त 1199 मध्ये 10 स्टे पॅकेज उपलब्ध असून या 10 स्टे पॅकेजमध्ये तुम्हाला 10 स्टे, व्हेज आणि नॉनव्हेज जेवण, त्याचबरोबर नाश्ता, चहा आणि दांडेलीमधील काली रिव्हरमध्ये होणाऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीचा देखील समावेश आहे. जर तुम्ही कोल्हापूरमधून या दांडेलीला येणार असाल तर सकाळी पहाटे 5 वाजता तुम्ही कोल्हापूरमधून निघाला तर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या दांडेलीमध्ये येऊन पोहोचता. त्यासाठी तुम्हाला कोल्हापूर ते निप्पाणी, त्यानंतर निप्पाणी, बेळगाव, खानापूर, त्यानंतर रामनगर आणि दांडेली असा रूट हा फॉलो करावा लागतो. मी सकाळी 10 वाजता या रिसॉर्टमध्ये पोहोचलो आणि येथे असलेल्या पॅकेजमधील तिकीट घेऊन आम्ही येथे असलेल्या कॅन्टीनच्या हॉलमध्ये गेलो आणि येथील सकाळचा चहा आणि नाश्ता घेतलो. त्यानंतर आम्ही स्वतःची गाडी घेऊन इथून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशगुडी येथे गेलो. कारण या गणेशगुडीजवळ एक सुपा डॅम आहे. या डॅमच्या खालच्या बाजूला डॅममधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर दांडेली येथील वॉटर ॲक्टिव्हिटी तुम्हाला करता येतात. साधारण अर्धा तासाच्या ट्रॅव्हल नंतर आम्ही गणेशगुडी येथे आलो. गणेशगुडी येथे असलेल्या काली नदीच्या पात्रामध्ये या वॉटर ॲक्टिव्हिटी होतात. इकडे या गणेशगुडीमध्ये होणाऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला रिसॉर्टतर्फे दिलेले स्पेशल वॉटर ॲक्टिव्हिटी तिकीट दाखवावे लागते. ते तिकीट दाखवल्यानंतर तुम्हाला इकडे असलेल्या विविध वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेता येतो. या गणेशगुडीमध्ये तुम्हाला कायाकिंग, झॉर्बिंग, झीप लाईन, बोटिंग, रिव्हर बाथ यासारख्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला परफॉर्म करता येतात. त्याचबरोबर रिव्हर राफ्टिंगसाठी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस देखील द्यावे लागतात. येथील काली नदीच्या पाण्याचा फ्लो जर जास्त असेल तर त्यावेळी तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग रिव्हर राफ्टिंगसाठी वेगवेगळे चार्जेस देखील आकारले जातात. कारण शॉर्ट रिव्हर राफ्टिंग हे थोड्या अंतरासाठी असतं, तर लॉंग रिव्हर राफ्टिंग हे साधारण 4 किलोमीटरचे आहे. त्यासाठी तुम्हाला साधारण 2 ते 2,500 रुपये असा चार्ज आकारला जातो.
साधारण 2 तासाच्या या वॉटर ॲक्टिव्ह एन्जॉय केल्यानंतर आम्ही दुपारी 2 वाजता रिसॉर्टमध्ये परत आलो आणि दुपारचे स्वादिष्ट व्हेज जेवण जेवलो. त्यानंतर दुपारनंतर या रिसॉर्टमध्ये असलेल्या इंडोर ॲक्टिव्हिटीचा एन्जॉय घेतला. त्यामध्ये तुम्ही इकडे चेस खेळू शकता, कॅरम खेळू शकता, त्याचबरोबर बॅडमिंटन, त्याचबरोबर आर्चरी यासारखे इंडोर गेम देखील तुम्ही इकडे खेळू शकता. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आम्ही इकडच्या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलो. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या दांडेलीच्या परिसरामध्ये अनेक तुम्हाला पक्षी आणि प्राण्यांचे देखील दर्शन होते. त्यानंतर सायंकाळच्या वेळी आम्ही इकडे टी आणि बिस्किट खाल्ले. त्यानंतर सायंकाळच्या वेळी इथे या रिसॉर्टमध्ये असलेल्या स्विमिंग पूल एरियामध्ये रेन डान्स अरेंज केला जातो. डीजे म्युझिक आणि रेन डान्समध्ये तुम्हाला इकडे भिजता येतं. सोबतच सायंकाळच्या वेळी इकडे बोनफायर देखील पेटवला जातो, कारण दांडेलीमध्ये असलेल्या घनदाट जंगल व इथून वाहणाऱ्या काली रिव्हरमुळे या परिसरामध्ये थंडी खूप प्रमाणात असते. त्याच्यामुळे या बोनफायर सोबत बसून तुम्हाला इकडे संध्याकाळच्या वेळी चालू असलेल्या डीजे म्युझिकचा आनंद देखील घेता येतो. त्यानंतर रात्री 8 वाजता डिनरमध्ये तुम्हाला व्हेज जेवणासोबतच नॉनव्हेज जेवण देखील असते. नॉनव्हेजमध्ये तुम्हाला इकडे चिकन असते. येथील स्वादिष्ट जेवणावर ताव मारून आम्ही येथे असलेल्या बोनफायरचा आनंद घेत सॉन्ग देखील ऐकले. या काली नेचर स्टे रिसॉर्टमध्ये डिलक्स रूम देखील उपलब्ध असून त्याचे चार्जेस हे वेगळे असतात. तुम्हाला रात्रीच्या वेळी इकडे झोपण्यासाठी टेंट स्टेचा ऑप्शन देखील असून त्याचसोबत डिलक्स रूम देखील तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रायर आधी बुकिंग केलं पाहिजे, कारण डिलक्स रूमची संख्या कमी असल्यामुळे तुम्ही या दांडेली रिसॉर्टला व्हिजिट करण्यापूर्वीच तुम्हाला टेंट स्टे पॅकेज पाहिजे किंवा डिलक्स रूम पॅकेज पाहिजे याची आधी कल्पना देऊनच तुम्ही इकडे बुकिंग करा. रात्री झोपलो आणि सकाळी 6 वाजता आम्ही इकडे उठल्यानंतर इथे जवळच असलेल्या जंगल एरियामध्ये नेचर वॉकसाठी गेलो, कारण या रिसॉर्टतर्फे सकाळच्या वेळी नेचर वॉक अरेंज केले जाते. साधारण 1 तासाच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये दांडेलीमधील तुम्हाला जवळच असलेल्या या जंगलामध्ये तुम्हाला फिरावयास नेलं जातं. त्यावेळी तुम्हाला इकडे अनेक पक्षी पाहायला मिळतात. त्याचबरोबर थंड वातावरणात असलेल्या या नेचर वॉकमध्ये खूप मस्त व प्रसन्न वाटतं. या नैसर्गिक वातावरणात सैरसपाटा मारल्यानंतर आम्ही सकाळी 8 वाजता रिसॉर्टमध्ये परतलो आणि त्यानंतर फ्रेश होऊन सकाळचा चहा व नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही 9 वाजता या रिसॉर्टमधून चेकआउट केलं. साधारण या 24 तासाच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टीचा आनंद घेता येतो. या पॅकेजमधील ॲक्टिव्हिटी सोडून सुद्धा दांडेलीमध्ये अजून भरपूर सारे पर्यटन केंद्रे आहेत. त्यामध्ये तुम्ही क्रोकोडाईल पार्कचा एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर इकडे डिझनी पार्क आहे. त्याचबरोबर मोळिंगी इको पार्क हा एक पिकनिक पॉईंट आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला जंगल सफारीची आवड असेल तर तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता लवकर उठून कुळगी नेचर पार्क येथे असलेल्या कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे अरेंज केलेल्या जंगल सफारीचा देखील आनंद घेतला जाऊ शकतो. या जंगल सफारीसाठी साधारण 500 रुपयेचा चार्ज आकारला जातो. या जंगल सफारीमध्ये देखील 2 ऑप्शन आहेत, एक जंगल सफारीचा तर दुसरा कवळा ट्रेकिंग म्हणून एक ऑप्शन आहे. या ट्रेकिंगमध्ये तुम्हाला साधारण जंगलामध्ये 5 ते 6 किलोमीटर एक जंगल सफारी सारखाच एक्सपिरियन्स भेटतो, परंतु शेवटच्या वेळेला तुम्हाला एका गुहेत नेले जातं. तिकडे एक शिवलिंग असून गुहेमध्ये खडकातून पडणाऱ्या पाण्यामुळे इकडे एक शिवलिंग तयार झालेलं आहे. यासोबतच तुम्हाला दांडेलीमधील अनेक पक्ष्यांचे दर्शन जर घ्यायचे असेल तर इथे असलेल्या वखार बागेत तुम्हाला अनेक पक्षी स्पेशली हॉर्नबिल पाहता येतात. त्यासाठी तुम्हाला सकाळी 7 वाजता या वखार बागेत तुम्हाला जाऊन थांबावं लागतं. दांडेलीतील या पर्यटन केंद्राबरोबरच तुम्हाला सोपा डॅम व्ह्यू पॉईंट देखील आहे. हा व्ह्यू पॉईंट जोयडा रोडवर आहे. तर अशा या कंप्लीट दांडेली पॅकेज टूरसाठी दांडेली येथील काली नेचर स्टे रिसॉर्टला आजच बुक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉल करून तेथे असलेल्या पॅकेजेस आणि अवेलेबल असलेल्या सीटची माहिती घ्या आणि तुम्ही पुढचे बुकिंग करा. आणि बुकिंगच्या वेळी हा व्हिडिओ जर तुम्ही रेफर केला तर तुम्हाला या पॅकेजमध्ये जीप लाईन ॲक्टिव्हिटी फ्री असणार आहे. तर अशाच सुंदर ट्रॅव्हल कंटेंटबद्दल आणि अनएक्सप्लोर्ड ट्रॅव्हल प्लेसेसबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा आणि दांडेली ट्रिपचा आजच प्लॅन करा. धन्यवाद.